आजचा आपला 23वा दिवस आपण पाहत आहोत बुद्ध आणि त्याचा धर्म. आपण काल बघितलं की सिद्धार्थ गौतमांची तपश्चर्या संपल्याच्या नंतर जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झालं, त्या अनुषंगाने पुन्हा नंतर सांगू की न सांगू ही त्यांच्या मनामध्ये विधा मनस्थिती तयार झाली आणि त्या मनस्थितीतून नंतर त्यांनी ब्रह्मसंपत्ती वार्ता त्यांच्या मनाची जी प्रज्ञा असते ती उच्चली झाली आणि तो निर्णय त्यांनी घेतला की मी दगडासारखं जीवन जगण्यापेक्षा किंवा संन्यासासारखं जीवन जगण्यापेक्षा जर लोकांना जर समजू शकतो किंवा सांगू शकतो तर त्याच्यामध्येच खूप काही चांगलं आहे किंवा त्याच्यामध्येच खूप काही बरं आहे. आणि अशा पद्धतीनं नंतर उल्हासाने मी प्रथम कोणाला सांगू ही त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालं. जेव्हा चालत असताना उत्कल देशातले सध्याचे मेनार देशातले समजा 2 व्यापारी त्यांना भेटतात, जे की तपस्सू आणि मल्लिक त्यांचं नाव असते. आणि त्यांना सर्वप्रथम ते सांगतात तेव्हा संघाची स्थापना झालेली नसते आणि त्यांना जेव्हा बुद्धम चरण गच्छामी धर्मम चरण गच्छामी म्हणून त्यांना ते दीक्षित करतात आणि एक आठवण म्हणून एक डोक्याचा केस त्यांना प्रेझेंट करतात. आजही त्या मेनार देशामध्ये त्या तपस्सू आणि नानिकांनी त्याच्यावर मोठं असं स्तूप त्या ठिकाणी निर्माण केले, कारण दॅट इज अ हिस्टॉरिकल बेसिस ऑफ बुद्ध. त्याच्यानंतर परत समोर गेल्याच्या नंतर सामान्य गेल्याच्या नंतर जे पहिले 5 परिवर्जक त्यांना भेटतात तेच परिवर्जक त्यांना त्या ठिकाणी सुद्धा भेटतात आणि त्यांना म्हणजे उत्साहपोटी सांगतात की त्यांना जे काही ज्ञान दिलं, जे काही सीख दिले त्यांना व्यवस्थित समजून सांगतात. आणि अशानंतर त्यांना जो पहिला असतो त्यांनी लगेच त्या ठिकाणी दीक्षित होतात आणि भिकू सुद्धा त्या ठिकाणी होतात. हे सुद्धा आपण बघितलं. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्यानंतर यशची आपण जर श्रीमंतचा एक मुलगा असतो त्या यशची दीक्षा आपण त्या ठिकाणी बघितली आणि यशची दीक्षा झाल्याच्या नंतर सगळ्यात प्रवेश होतो आणि नंतर यशचे जे 4 मित्र असतात ते 4 मित्र सुद्धा त्यांना दीक्षित करतात. अशा रीतीने त्यांची 10 ची संख्या होती. 10 आणि म्हणजे गौतम बुद्धांना धरून 11 आणि नंतर त्याच सारांमध्ये 50 ब्राह्मणांची दीक्षा सुद्धा म्हणजे त्या पिरियडमध्ये होत असते आणि असे मिळून एकूण मिळून जवळपास 60-61 जो असतो त्यांचा जो संघ तयार होतो आणि तिथून त्या त्रिशरण गमनाला त्या ठिकाणी सुरुवात होत असते. जे आपण पंचशील म्हणण्याच्या अगोदर जे काही शरण घेतो किंवा जे काही सुरुवातीची जी गाथा म्हणतो आपण ते शरणगमनशील म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्या तरंगातूनच ज्या काही ज्ञानाची उत्पत्ती झाली त्याच्यातूनच त्या तरंगामध्ये जे काही येतात ते बुद्धम शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आता याच्या म्हणजे संस्कृतचा उच्चार आणि पालीचा उच्चार मध्ये थोडासा फरक आहे. कोणी धम्म म्हणते, कोणी बुद्धम म्हणते किंवा संघम म्हणते, हे म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे मकारार्थी तो उच्चार होतो, तो न उच्चारता जो पाली साहित्यामध्ये जो उच्चार आले आहे तो उच्चारावा अशी तथागताची मागणी. मग जेव्हा हे सील देत असताना पहिला आपण सील बघितले की पानात पाता विरंगी शिखात समाधी, म्हणजे प्राण हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राण्याची काय वाचा मनाने हिंसा करणार नाही. आता ह्याची गरज का भासते असं प्रत्येकाने विचार करा की आपण जेव्हा ह्या गोष्टी बघितल्या की तत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे समकालीन आणि नंतर सुद्धा त्याच्या अगोदर सुद्धा परिस्थिती कशी होती बघा. भारत देश हा कृषी प्रधान देश होता. सगळ्यात मोठी जी आहे त्या सगळी कास्तकार आहे आणि कास्तकार असल्या कारणानं तेव्हा जे काही प्रथा होता त्यांच्या मनावरती, मी जसं तुम्हाला म्हणलं की
लोकांना सांगून की न सांगू, कारण लोकांच्या मनामध्ये एवढ्या अंधश्रद्धा पसरल्या होत्या. यज्ञ, याग, पूजा, आशा, आत्मा, दारू, दृश्य, मदिरा, मैथून, ही ज्या काही 8 गोष्टी यथेच्छेश्वराच्या हे वाढल्या. म्हणून ह्या चांगल्या गोष्टी त्यांना पटणार नाही. हे 2500 वर्षापूर्वी त्याचा दिलं तेव्हाच पटलं. मग करू की न करू, करू की न करू, आणि अशा पद्धतीनं नंतर जेव्हा त्यांचा निर्णय फायनल झाला तेव्हा त्यांच्या काळी म्हणजे ब्राह्मण धर्म असं होता, परंतु ते यज्ञावर आधारलेला कर्म होते. तेव्हा म्हणजे काही समजा पूजा करायची असती तर तेव्हा यज्ञाचे प्रकार. आता काही यज्ञ काय होते, नित्य यज्ञ. नित्य यज्ञ म्हणजे काय की या यज्ञापासून प्राप्ती हो किंवा न हो ते करणं अत्यंत आवश्यक होतं. दुसरं एक नैमित्तिक यज्ञ. नैमित्तिक म्हणजे कुठंतरी कारण. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं लग्न होऊ दे, किंवा मुलगा होऊ दे, किंवा एखाद्याची परीक्षा तयार होऊ दे, किंवा त्याला जे पाहिजे ते भेटू दे, ही इच्छा व्यक्त करून म्हणजे नैमित्तिक कारणानं करण्यात आला तो यज्ञ. आणि अशा पद्धतीने हा यज्ञ याचिक संसाराच्या काही इच्छा पूर्तीसाठी केले जातात. या ब्राह्मण यज्ञात सुरापान, पशुपरिधान, स्वच्छताचरण घडत असेल तरी सुद्धा या यज्ञाला धार्मिक कृत्य म्हणून मान्यता दिली जायची. मांसाहार सर्वसाधारण सामान्य गोष्ट होती. ब्राह्मणापासून तर शूद्रापर्यंत सर्वच त्या ठिकाणी मांसाहार होते. म्हणजे आजूबाजूला जेवढी काही लोकसंख्या असेल त्यांना फक्त एकच काम होतं की मांसाहारी मदिरा पिणे आणि स्वच्छंद आचरण करणे. मग आता अशा लोकांना दुरुस्त करायचं म्हणजे किती अवघड आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या सूत्रामध्ये लिहिलं, त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये असं उल्लेख केला होता. म्हणून बाबासाहेबांनी पूर्ण रिडर्शिप हिंदू हा ग्रंथ लिहा. कारण बाबासाहेब आपण तर पूर्वीचे हिंदूच होते, म्हणजे जास्त लोक. मग ह्या लोकांना दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जीवनात ज्या काही अंधश्रद्धा ह्या म्हणजे मनातून गेल्या पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो ग्रंथ लिहिला. आणि तेव्हा सुद्धा हे यज्ञ या होते. आणि आता सुद्धा यज्ञ कदाचित 2026 मध्ये सुद्धा आपल्या समाजामध्ये अस्तित्वात आहे. फक्त नाव काय देतात आपण त्याला, कंदुरी. राईट. यज्ञ केला फक्त कंदुरी ही नाव त्या ठिकाणी आहे, बाकी काहीच त्याच्यामध्ये फरक नाहीये. मग असे ज्या गोष्टी आहेत, पहिलं जर आपण सीख घेत असो की मी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणार नाही किंवा त्यांना मारणार नाही, तर मग आपलं सीख आपण आचरणशील आहो किंवा नसो या 2 गोष्टीमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागते. म्हणजे आपण धार्मिक दृष्ट्या हिंदू आहोत की बौद्ध आहोत ही एक परीक्षा आहे. कारण सील म्हणजे काय, कॅरेक्टर. कोणता माणूस नीतिमान आहे आणि कोणता माणूस अनीतिमान आहे हे सांगण्याचं जे काही शास्त्र आहे ते म्हणजे आहे बुद्धिझम. जसं कोणत्याही गोष्टीची पिरियड आपण पाहत असतो ती शुद्ध आहे की अशुद्ध आहे त्याच्यामध्ये पाहिल्याच्या नंतर शुद्धतेकडे जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं म्हणजे माणसं सुद्धा कोणते श्रीमान आहे आणि कोणते अश्रीमान आहे हे एक शुद्धाचे कॅरेक्टर. मग आपण परत पूर्वाश्रमीच्या धर्माचा जर विचार केला तर त्यांच्या धार्मिक ग्रंथाचा जर विचार केला तर त्यांचा असा एकही ग्रंथ नाही की त्यांच्यामध्ये म्हणजे हिंसा किंवा दारू पिणं किंवा चोरी किंवा व्यभिचारी या गोष्टीला स्थान नाही असा एकही ग्रंथ त्यांच्यामध्ये हे नाही. म्हणून त्या ग्रंथाचं जर अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये कोणते मेजर पॉईंटमध्ये यजुर्वेद संहिता, यजुर्वेद ब्राह्मण ग्रंथ, संख्यान सूत्र, वेदांत सूत्र, स्कंद पुराण, लिंग पुराण, अथर्ववेद हा नंबर 7 आणि 8, वाजसेन संहिता, हरिवंश पुराण, महाभारत, रामायण, छांदोग्य उपनिषद, ऋग्वेद, अश्वनारायण ग्रहसूत्र, मत्स्य पुराण, ब्रह्मपुराण. म्हणजे असे कितीतरी ग्रंथ, 138 ग्रंथाचा उल्लेख आहे. एक फॉर एक्झाम्पल मी या सांगतो आणि त्याचा पूर्ण सारांश उतारा त्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की बुद्धिझम आणि बाकीच्या धर्मामध्ये काय फरक आहे. तेव्हा जी हिंसा करू नये असं महावीरांनी सुद्धा सांगितलं, परंतु महावीरांचा जो काय उद्देश होता तो अतिशय खरा होता. कारण त्यांचा एक नियम आहे बघा की त्यांनी जे त्या धर्माचे साधक आहेत किंवा त्या धर्माचे उपासक त्यांनी सैन्यात भरता होता कामा नये,
म्हणजे 80 चे एवढे कट्टर पुजारी होते, कारण सैन्यात जर गेले तर तुम्हाला शस्त्र उतरावं लागेल, देशाचं रक्षण करण्यासाठी बंदूक चालवावं लागेल, आणि बंदूक चालवल्याच्या नंतर माणसाची हत्या आहे. म्हणून बघा, जैन समाजाचे माणसं आर्मीमध्ये सापडणार आहे. दुसरी गोष्ट, जैन माणसाचे माणसं शेती कधीच करणार नाही. कारण काय की नांगरताना किंवा उभरताना बारीक सारीक जी जमिनीची जीव जंतू असतात, सीजर असो, बीट असो, साप असो, किंवा बाकीचे खतामध्ये जे बारीक बारीक बॅक्टेरिया असतात, ते सुद्धा जर चुकीने बनवलं, म्हणून ती शेती नाही करायची किंवा तो व्यापार किंवा तो व्यवसाय नाही करायचा, एवढा त्यांचा कडक आणि कडक सिद्धांत. मग विचार करावा लागेल बुद्धाच्या तत्वज्ञानाचा, की खरंच एवढी हिंसा कामाची आहे का. मग बाबासाहेबांनी जिथं हिंसा करायला अनुमती दिली, दोन प्रकार त्या ठिकाणी पडतात, इच्छा आणि अनुमती. म्हणजे जिथं आवश्यकता आहे तिथं म्हणजे त्यांनी करुणा सांगितली किंवा मैत्री सांगितली, आणि जिथं म्हणजे आवश्यकता नाही त्या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टीचं समजून सुद्धा केलं. मग आपण ह्या गोष्टीचा जर विचार केला किंवा या बाकीच्या शास्त्राचा जर विचार केला, तर एकेका ग्रंथामधून फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो, तुम्हाला डिटेल्स वाचायचे असेल तर अनिमेशन ऑफ कास्ट, रिव्होल्युशन, काउंटर रिव्होल्युशन आणि रिडल्स, धनराज टाळचं 22 प्रतिज्ञा, हे ग्रंथ चाळा तुमच्या अज्ञानासाठी किंवा तुमच्या अविद्या करण्यासाठी. तर त्याच्यामधलं धर्मसूत्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या धर्मसूत्र नावाच्या ग्रंथामध्ये पशु पक्षी मासे खाण्याचे संबंधीचे नियम आहेत. म्हणजे कोणतं मांस कधी खायचा, कोणता पक्षी कसा मारायचा, त्याचा एकदम पॅटर्नच आहे. आणि एक माणसानं, कारण वेद म्हणजे त्याच्या पुढं काहीच नाही, माणसापेक्षा श्रेष्ठ त्यांची म्हणजे काय म्हणत होती की हे जग त्यांनी उत्पन्न केलेलं आहे. विश्वाची उत्पत्ती कशी झाली, विविध वस्तूंच्या उत्पत्तीची प्रक्रिया कोणती, त्याचे एकात्मता आणि त्याचे अस्तित्व, त्याचे कारण काय, त्याची कोणी निर्माण केले, त्याचे नियमन कोण करतो, विश्व कशात उत्पन्न झाले आणि कशात विलीन होणार, हे दार्शनिक सिद्धांत किंवा वैदिक दार्शनिक लोक सांगतात. इव्हन त्यांच्या तर म्हणजे अशा ग्रंथामध्ये शुक्रविधामध्ये एक म्हणजे ऋग्वेदामध्ये एक मधुपर्क नावाचा विधी आहे बघा. आता बघा, आपल्याकडे जर समजा एखादा पाहुणा आला तर आपण पाहुणचा काय करू, चहा पोहे आणि राईट मिनिमम. परंतु त्यांच्या शास्त्रामध्ये असं आहे, त्यांच्याकडे जर पाहुणा नाही आला तर त्यांच्या स्वागतासाठी बदलीचं म्हणजे मधुपर्क नावाचं याची जर कोवळी जी गाय असते त्याचं सेम काही पिल्लू, एक कोवळं पिल्लू, एक कोवळं पिल्लू जन्मजात पिल्लू आणायचं गायचं आणि ते कापायचं आणि ते त्यांना सर्व करायचं. मधुपर्क नावाचा विधीचा उल्लेख वेदाच्या त्या अध्यायामध्ये आहे. आणि अशा पद्धतीनं शुक्ल विधानाचा दुसऱ्या विधानाचा विचार जर केला तर 24वा अध्याय जो आहे देवतापासून नावाचा एक अध्याय आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देवांना देवींना अर्पण करण्यासाठी शेकडो प्राणी मारावे याचे सविस्तर वर्णन आहे. त्याच्या 33व्या अध्यायामध्ये घोडा या उपयुक्त प्राण्याला कसं मारावं याचा सुद्धा आहे. आता आपण अश्वमेध यज्ञ, अश्वमेध काय घोडा, गजमेध यज्ञाचं नाव काय, गजमेध काय हत्ती, आणि अशा पद्धतीचं जे जे प्राणी आहेत त्या प्राण्याच्या नावामध्ये यज्ञ चालायचे. आणि अशा पद्धतीने आणि मनुस्मृतीमध्ये बाबासाहेब काय झाले, मनुस्मृतीमध्ये तर असे काही उल्लेख आहे की यज्ञ मागण्यासाठी पशूंना ब्रह्मदेवाने निर्माण केला आहे. यज्ञ हा सर्वांच्या कल्याणाचा असतो, म्हणून यज्ञातील पशूची हत्या ही हत्याच नाही तर पुण्याचे कार्य. असे स्मृतिकांचा निरोळा असो, सस्यापासून कासापर्यंत आणि गेंड्यापासून सुशीपर्यंत घोरपडीपर्यंत एकाही प्राण्याला वैदिकांनी त्या ग्रंथामध्ये सोडलेलं नाही. हे हिंसेची त्या ठिकाणी वर्णन आहे. बाकी तर म्हणजे किती ह्यानं वर्णन आलेले आहे याचा आपण विचार करू. आणि बुद्धकालीन जर आपण परिस्थिती बघितली तर वेद म्हणजे मंत्राचा समुच्चय, गुरुचे पठण करणारा म्हणजे तो ऋषी, मंत्र म्हणजे देवाची प्रार्थना, इतर होऊन अगदी सोम ईशान प्रजापती ब्रह्म महर्षी इतर देवांना उद्देशित केलेली ती प्रार्थना. या प्रार्थना शत्रूपासून रक्षणासाठी, शत्रू विरुद्ध सहाय्यासाठी, धनधान्य प्राप्तीसाठी, भक्ताद्वारे अर्पण अन्न मन सुरा यांची आहुती करण्यासाठी केल्या जात असतात. वेदांत भाषेत तत्वज्ञान नाही, परंतु काही वैदिक ऋषी तत्वज्ञानाच्या कल्पना विकासात रममान होण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि माणसानं सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणून वैदिक मंत्रामध्ये बुद्धाला काही आढळले नाही. बुद्धाच्या मध्ये
वेद हे वाळवंटासारखे निरुपयोग आहे, त्याच्यापासून काही शिकण्यासारखे नाही किंवा घेण्यासारखे नाही. म्हणून वेदांनी वेदाचा धिक्कार केला. आणि जर कालीपुराण जर बघितलं आपण, एक एक्झाम्पल मी तुम्हाला 2-4 ग्रंथाचं त्याच्या सांगतोय. कालीपुराणाचा जर उल्लेख केलेला आहे तर त्या ठिकाणी प्राणी मंत्रांना बळी दिल्याने राजकुमार म्हणजे काही राजा असतो त्याला एकदम परम आनंद भेटतो. स्वर्ग आणि शत्रूंनाही विजय प्राप्त करता येते. ही बळी प्रथा फक्त प्राण्यापुरतीच मर्यादित नाही, तर माणसाला देखील दर बळी म्हणून देवीला अर्पण केले पाहिजे असा स्पष्ट झालेला. मी माझ्या मनाचा एकही शब्द सांगतो. बाबासाहेबांनी जे ज्या गोष्टी ड्राफ्ट केल्या त्या गोष्टीच फक्त उच्चार केले. 3 माणसाचा जर मेळ आता प्रसन्न कशी होती याचं सुद्धा सुंदर असं विवेचन केलेलं आहे की 3 माणसाचा जर नर बळी दिला तर माणसाला एक देवी 1,00,000 वर्ष प्रसन्न राहते. पवित्र ग्रंथाच्या आधारे मंत्रोच्चार करून पवित्र केलेले रक्त डोके हे अमृत समान असते. डोक्याचा भाग दिला तर देवी विशेष प्रसन्न असते आणि त्यामुळे रक्त आणि डोके बघा कोणी वापर करतात. तुम्ही लोकांनी जरी कंदोऱ्या केल्या तर त्याला कोर आणि म्हणजे 2,500 वर्षापूर्वीच्या इतिहास आतामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आला तरी आपण जेडी दाबून घालतो. म्हणून हे जे बसवास करणे आत्मा आपलं परीक्षण करण्याचं एक पिरियड आहे. पुन्हा काही पुराणामध्ये असं लिहिलेले आहे की मासुळे कासव जर अर्पण केले देवीला तर 1 महिना देवी प्रसन्न राहते. बगर मच्छीला अर्पण केलं तर 3 महिने देवी प्रसन्न असते. जंगली प्राण्यांना जर केलं, आता जंगली प्राणी म्हणजे बघा एखादा गावरानी चिकन किंवा गावरानी बकरा वेगळी असते आपण सुद्धा बघतो याच्यामध्ये, तर त्याचं सुद्धा म्हणजे व्हॅल्युएशन खूप वाढलेलं आहे. जंगली जनावर जर अर्पण केलं तर 1 वर्ष देवी प्रसन्न राहते. जंगली वृषभ जर हे केलं तर देवी 12 वर्ष प्रसन्न राहते. आणि म्हैस चित्ता 100 वर्ष आणि वाघ आणि वंश जर केलं तर 1,000 वर्ष देवी प्रसन्न राहते असं त्या कालीपुराणामध्ये. म्हणून कालीपुराणातील रुद्र नावाचा रक्तरंजित अध्याय त्यामध्ये भगवान शिव आपल्या मुलांना जे मुलं त्याचे 3 वेदा भैरव आणि भैरव यांना वरीलप्रमाणे बळीविषयी संबोधित केले. म्हणजे ते देव आपल्या लेकरांना हे नावाने संबोधतात त्या कालीपुराणामध्ये स्पष्ट. आज जर तुम्ही करून बघितलं त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा असं म्हणतात ते सांगतात की असा पक्षी ज्याचा कंठ निळा आहे, ज्याचे डोके लाल आहे, ज्याचे पाय काळे आहे, पंख पांढरे शुभ्र आहे, जो पक्ष्यांचा राजा असतो त्याचा बळी मला म्हणजे शिवाला आणि विष्णूला अत्यंत जास्त आवडतो. म्हणून 22 प्रतिनिधीने काय सांगितलं, आपण उगीच म्हणजे कोणाची पूजा करण्याची किंवा कोणाचा अपमान करण्याचा हेतू नाही. कारण अविद्या हे दुःखाचं मूळ कारण हे तथागत गौतम सांगतात. म्हणून आपल्यामध्ये प्रज्ञा ही जागृत केल्याच्या नंतर आपण त्या गोष्टीचा विचार केला. यज्ञाच्या बाबतीत विचार केला तर अश्वमेध यज्ञ म्हणजे काय की घोड्याचा फक्त घोड्याचा बळी द्या, स्पेशल बळी घोड्याचा. कलकत्ता येथे आजही तुम्ही गेले ते काली नदीच्या मध्ये सर्वात मोठा कसा एक आहे अश्वरायण ग्रंथसूत्रामध्ये त्या ठिकाणी वृषभ बळी म्हणजे बैलाचा बळी कशा पद्धतीने द्यायचा, गजमेज म्हणजे हत्तीचा बळी कशा पद्धतीने द्यायचा याचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही जी काही बळीची प्रथा होती म्हणजे त्या ग्रंथांमध्ये त्यांनी विस्तृतपणे म्हणून तथागत गौतम बुद्धांनी जे ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये कसं तत्वज्ञान होतं त्याचा आपण सारांश तुमच्या कविता की त्यामध्ये ते असं म्हणतात की ह्या वेदानंतर ज्या धर्मग्रंथांना मान्यता आहे ते ग्रंथ म्हणजे ब्राह्मण. वेद आणि ब्राह्मण दोन्ही पवित्र ग्रंथ मानले जातात. वास्तवात ब्राह्मण हे वेदाचाच एक अंग आहे. त्यांना संयुक्त स्तुती म्हणून संबोधले जाते. ब्राह्मणी दर्शनाचे 4 सिद्धांत आहेत. त्या 4 सिद्धांतावर ते दर्शन आधारित आहे. प्रथम सिद्धांत असा की वेद केवळ पवित्रच नाही तर ते पूर्णपणे निर्दोष आहे. त्यांच्या बाबतीत कोणीही शंका घेऊ नये. जे आहे त्याच्याबद्दल बिलकुल करायचं नाही किंवा कोणती शंका घ्यायची नाही. आत्माचा आत्म्याचा मोक्ष प्राप्तीचा आहे. जन्म मरणाच्या चक्रातून मुक्ती ही मुक्ती वैदिक यज्ञ करून धर्मविधी करूनच आणि ब्राह्मणांना दान देऊनच होऊ शकते.
हे माणसाला कंपल्सरी केलेलं आहे. जसं बुद्धिस्ट होण्यासाठी पंचशील पाळणं, त्रिशल पाळणं ही कंपल्सरी आहे. आणि 34वी गोष्ट जातीवंती सिद्धांत ते बघितलं की आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याची त्याच्यामध्ये समाज रचना आहे. आपल्यामध्ये त्याची समाज रचना अजिबात नाही. आणि चौथा जो आहे कर्मवादाचा सिद्धांत. माणसाचा पूर्वजन्माच्या कर्मावर जन्मीच्या कर्माचा परिणाम अवलंबून असतो. म्हणजे अशा पद्धतीची माणसाला भीती करायची की तू खूप पापी असतो, जर पापाचा प्रक्षालन करायचा असेल तुला यज्ञ करावा लागेल, तुला एखादी पूजा अर्चा करावं लागेल, तुला एखाद्या देवीच्या पाया पडावं लागेल, तुला एखाद्या देवाचं तुला अनुष्ठान करावं लागेल. अशा पद्धतीनं जेव्हा तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब त्यांना उतरतात की हे निर्दोष आहे म्हणजे विचार स्वातंत्र्याला पूर्णपणे नाकारणे होईल. विचार स्वातंत्र्य हे सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे. आत्मकल्याणासाठी प्राण्याचा बळी देऊ, त्यांची यज्ञात आहुती देऊ, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेली आहे ना मोठा यज्ञ आहे. रावणाची यज्ञ ही पशुचे बळी देऊन ईश्वराला प्रसन्न करणारी यज्ञ होऊन पशुच्या बळी देऊन जर स्वर्गात जाता येत असेल तर पित्याचा बळी का दिला जाऊ नये? पित्याचा बळी देऊन त्वरित स्वर्ग प्राप्त होऊ शकतो. बाबासाहेब म्हणून बघा एक ते निरुपण कार्याला जर आपण स्वतःच्या हितासाठी जर हिंसा करत असो तर आपल्या ब्लड ग्रुपमधला किंवा आपल्या फॅमिली मधला जर एखाद्या त्या देवीला प्रसन्न करण्यासाठी जर बळी दिला तर सुरुवातीला प्रसन्न राहील, तो खजाना सापडेल, सोन्याची खाणं सापडलं आहे. म्हणजे हे कितपत योग्य आहे? आहे काय योग्य? नाही ना. मग म्हणून ह्या गांधीच्या साम्राज्यातून बाबासाहेबांनी आपला काढला आणि काढत असताना सुद्धा विचार केला की तुमचं हे अज्ञान जाणार नाही, तुम्ही जाणीवपूर्वक हा धर्माचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून चपळला देत असताना त्यांनी प्रतिज्ञा देत असताना स्पष्टपणे सांगितलं की प्राण्यामध्ये आणि माणसामध्ये फरक आहे. प्राण्यांना मन नाही, माणसाला मन आहे म्हणून माणूस म्हणतात. परंतु माणसाचं मन हे इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे, खाणे पिणे पोट करणे, चोरी व्यभिचार, हिंसा, भांडण, याच्यामध्ये सुद्धा माणसाचा विकास फार फुटलेला आहे. म्हणून त्यांच्या दृष्टीने माणसं सगळे समान आहे. परंतु त्या प्रस्थापितांच्या परिस्थितीत जर विचार केला तर माणसं हे असमान आहेत, कारण त्यांनी ते देवाने सगळ्यात फक्त ब्राह्मणच असतो असा त्यांचा दाव काय होतो. आणि त्यांचे कृत्य होते साधन होते फक्त आणि फक्त म्हणजे यज्ञेकडे पशुचा बळी देणे, दारू पिणे आणि स्वराचार करणे, अशा पद्धतीचं जे तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला या गोष्टी सांगितल्या की काया वाचा मनाने आपण कोणत्याही प्रकारची हिंसा करता कामा नये. कारण हे जी सांगितली माहिती ही आपली पुराणिक होती. जेव्हा 1956 पूर्वी आपण होतो त्या कंडिशन आपल्या घरामध्ये होत गेल्या. आपण आताही पाहतो, शेजाऱ्याची कंपनी पाहतो, प्रत्येक वेळी आपली वस्तूंची एकही नसेल त्या घरी कंपनी झाली नसेल. बरोबर आहे? मग आपण जे पोट तिडकीनं बाबासाहेबांचं गुणगान गातो, बुद्धाचं गुणगान गातो, हे कशासाठी? बरं जे जे करते ते आजची कंडिशन पाहते कुठल्या लेवलला हे गरीब झाले. तर कितीतरी आपल्या तालुक्यात माणसं खंडीवर घेऊन परवडला गेली, ऑटोचा पलटी झाला, बगर वाहतूक पाच माणसं गेली, बातम्या आपण ऐकल्या, हिस्ट्री आपण अनुभव ऐकतो. मग ह्या गोष्टीचा जर विचार जर केला तर ही जी सीड आहे माणसाचे कॅरेक्टर बनवण्यासाठी सीड आलेलं आहे. म्हणून सीड आणि सदाचार या गोष्टीचं विवेचन या ठिकाणी झालं पाहिजे, विश्लेषण आत्मक आपण केलं पाहिजे. आता बघा या ठिकाणी फक्त मानव पात्र केलेली सीड आपण समाज म्हणजे प्राणी हिंसा करणार नाही, म्हणजे ही बारीक सीड आपण नाही, पण चारित सीडचं काय कसं राहायचं ठीक आहे नाही करायचं, मग काय करायचं? ह्या गोष्टीचं 3-3 अंगानं परिशीलन करावं लागते. म्हणजे एक सील आपल्याला 6 अंगानं पाळावं लागते. 6×5 = 30, ते 30 अंगानं ती सील आपल्याला जर समजून घेतलं तरच आपल्याला हे परिचय शिकवणार. म्हणून ह्या गोष्टी जे काही तथागत गौतम बुद्धांनी बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेले आहे, ह्या गोष्टीचे बारकावे आपल्याला जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्याला विशुद्धीचा मार्ग सापडणार नाही. आणि विशुद्धीचा जोपर्यंत मार्ग सापडणार नाही तोपर्यंत आपल्या
जे मनातली अविद्या, कारण सगळ्या दुःखाचं कारण काय आहे? फक्त अविद्या, अज्ञान. जिथं विद्याच नाही त्या ठिकाणी हे दुःखाचं कारण आहे. कारण तिथूनच मग वेदना सुरू होतात, विज्ञान सुरू होते, संज्ञा सुरू होतात आणि पंचोपादान स्कंध सुरू होते. कारण बघा, मन आणि शरीर हे दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत. परंतु शरीराला माणूस मन सांगते आणि ते मनासारखं वाटते. परंतु जे काही इंद्रिय आहे, कान आहे, डोळा आहे, नाक आहे, जीव आहे, त्वचा आहे, हे इंद्रियाचा उपभोक्ता कोण आहे? मन आहे. त्याच्यामुळं त्या मनावर नियंत्रित करण्यासाठी चित्ताची एकाग्रता आणि माणसं श्रीमान करण्यासाठी बाबासाहेबांनी गौतम बुद्धांनी आपल्याला स्थिर दिलेले आहे. त्याचं आपण शील या पहिले शील पाहत आहोत, मनात पाहता येणार नाही. मग हे निश्चित शील म्हणजे या गोष्टीचा अवलंबन नाही करायचं. पण कसं कशा पद्धतीनं नाही करायचं की स्वतः पिढी हिंसा करायची नाही. म्हणजे स्वतः हिंसा करायची नाही म्हणजे हिंसा म्हणजे मनुष्य प्राण्याची जर हिंसा आपण बघितली तर माणसाची भांडण का होतात एक गोष्टीचा विचार करा. म्हणजे हिंसा म्हणजे एका प्राण्याची हिंसा पाहू नका, काळ्या वाच्या मनानं अशा पद्धतीच्या हिंसा त्या गोष्टीकडे आपण बघूया. आता माणसाच्या मनामध्ये अतिशय राग आला, अतिशय द्वेष उत्पन्न झाला एखाद्याच्या व्यक्तीबद्दल, अतिशय त्याचं बुद्धिमान सरकला, ते काय करणार? चाकू काढणार, खूप असतात म्हणजे राग उत्पन्न झाला अतिशय. आणि ह्या रागाला नियंत्रण आणण्यासाठी काय सांगते? चित्ताची एकाग्रता, निपान म्हणजे जे काही तृष्णेतून जे काही राग मोह आणि हे जे उत्पन्न होतात हे निर्माण करणे किंवा वाढवणे हाच तर चित्ताचा धर्म आहे. मग मनात बाधा घडवणे हे शिकत असताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण हिंसा करतो का? निषिद्ध शील म्हणजे हे वारीत शील म्हणतात त्याला वारीत शील म्हणजे वाढ टाकायची. आपल्या गोष्टी परीक्षण करायचं. आपण आपल्या घरामध्ये आपल्या सासरवाडीकडचे किंवा आपल्या माहेरकडचे कुणी हिंसा करतात. दुसरी गोष्ट, इतरांना हिंसा करण्याची प्रेरणा बिलकुल द्यायची नाही. स्वतःला हिंसा करायची नाही. कोणत्या आधार पाळायचं? पहिल्यांदा कोणतं? स्वतः हिंसा करायची. कोणतीच काया वाच्या मनाने सुद्धा हिंसा नाही करायची. काय म्हणजे शरीरामध्ये एकदम स्टॅप करणं किंवा मारणं किंवा धक्काबुक्की करणं, एखाद्या गाडीचा डॅश देणं, डोक्यात गोटा घालणं, त्याला चाकू बसणं, तलवार मारणं, बंदुकीच्या गोळ्या मारणं, त्या गोष्टी कायाच्या गोष्टी आहेत. वाचीची हिंसा कुठली झाली? पोलीस धक्का जरी लागला तुम्हाला धक्का सुचला मनात पाहता वाचेची हिंसा त्या ठिकाणी पण संयम हा पाळला पाहिजे. जर ह्या गोष्टीवर आपण नियंत्रण नाही केलं ना तर ते आपल्या पहिल्या शिकाचा म्हणजे 100% भंग होतो आणि इतरांना दुसरी वारीची कसं वाढत गोष्ट करायचं की इतरांना हिंसा करण्याची प्रेरणा द्यायची नाही. ठीक आहे, तुम्ही हिंसा नाही केली आणि जर स्वतः दुसरं करत असेल, दुसरं एखादा बकर कापत असेल किंवा कंगोरीला तुम्हाला बोलत असेल, त्याला बिलकुल प्रेरणा द्यायची नाही. त्याला बायकॉट टाका बिलकुल. जर तुम्ही पानात पाता गेलं तिचं ठासून म्हणत असाल तर, कारण हे वारीची वाट टाकून त्याला जर आपण प्रेरणा देत राहिलो, त्याला जर समर्थन नाही त्याला त्या गोष्टीपासून परावृत्त करणं, त्याचं मन डायव्हर्शन करणं, त्या मनोसिद्धा मनोज्ञान साचे बघून घेणं माझं दिवा तर तो न दुःख म्हणजे जन्म होतो. कारण सगळ्या बऱ्या वाईट गोष्टीचं मन हे काय म्हणून आपल्या जवळचं जर एखाद्याचं मन बिघडलं असेल, त्याच्यामध्ये कुशल विचार आले असतील तर त्याच्यामध्ये कुशलता उत्पन्न करणं हे सुद्धा एक उपासकाचं कार्य. त्याचं जर ते कोणतं नोंदणी करत असेल किंवा अन्य त्याचा धर्माचा अवलंब करत असेल आणि इकडे जर बाबासाहेब विचाराच्या विचारणा करत असेल तर त्यांना बिलकुल त्याच पद्धतीने ट्रीटमेंट करावी. तिसरी गोष्ट आहे की हिंसेचं समर्थन नाही करायचं. म्हणजे हे वारीचे म्हणजे कोणत्या हे निषिद्धशील झाले की स्वतः हिंसा नाही करायची, इतरांना हिंसा करण्याची प्रेरणा द्यायची नाही आणि हिंसेचे समर्थन सुद्धा नाही करायचं. वा काय जेवण चांगलं झालं, मस्त कुठ्या वाटल्या, मस्त स्वयंपाक झाला, मस्त प्रवासही झाला, थंड पाणी भेटलं,
त्याला अजून कुठलाच एक पक्ष यावर दुसऱ्या दूर पक्ष घालते. पण बाबासाहेबांना तुम्हाला म्हटलं विरोध केला का या गोष्टी किंवा उपोषणाला म्हणून संशोधन करण्याचा विरोध केला ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या कारण हिंसेचं कुठं समाधान केलं नाही. आता जर समजा महावीराचा जर आपण सिद्धांत स्वीकारला जर शेतात आपण पिकवलंच नाही तर आपण काय करणार. तर शेताच्या उत्पत्तीवरच पीक निघाले हो गहू झालं ज्वारी झालं बटाटे सोयाबीन जे काय असते उत्पन्न किंवा एका कपड्या वाढ असतो कापसाची उत्पत्ती ही त्याच्यातूनच आहे. आणि इन बिटवीन दॅट जर किडे मकोडे जर बरत असतील तर माणसं म्हणण्यापेक्षा किडे मकोडे बनलेला यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे माणसाच्या हिताची हिंसा कोणती आणि अहिताची हिंसा कोणती हे समजणं महत्वाचं. याला सम्यक वाचा किंवा सम्यक ज्ञान जे आहे या गोष्टीचा ह्या तथागताचा सिद्धांताचा आपण विचार करावा. आता त्यांचा दुसरा सिद्धांत काय महावीरांचा जे धर्माचा भारतीय सैन्यामध्ये जर तुला देशाचं रक्षणच नाही केलं आपल्या माणसाचं रक्षण नाही केलं आपलं रक्षण कोण करत. म्हणजे कठोर हिंसेची जी आहे जी प्रवृत्ती जी आहे हिंसेची तिची जे काय म्हणजे परमधर्म परमोच्च शिखर नाही आपला मध्यम मार्ग मध्यम पदिगत जी सांगितलेलं आहे ते सांगितलं. म्हणून माणसाकडे प्रज्ञा आहे माणसाकडे शांत आहे माणसानं त्या गोष्टीचा विचार केला. दुसरं एक उदाहरण द्यायचं असतं तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं जर एखाद्याला समजा फोन करून कोर्टामध्ये जर गेला कोर्ट जर तिथे जर साबित झालं त्याचा शिक्षेत जर साबित झाली तर त्या गुन्हेगाराला त्या जर फाशीची शिक्षा झाली तर त्याला न्यायाधीश दोषी असतात का ती हिंसा म्हणायची का नाही म्हणायची. कारण त्या सजेमधून हिंसा ज्याने काही गुन्हा केला असेल त्याच्यामध्ये तो मत परिवर्तन होत असतो. त्याच्यामधला जो राग आहे त्या रागाचा तो प्रायश्चित होत असतो आणि तो प्रायश्चित मान्य करत असतो. म्हणून त्या टायमाला जर त्यांनी फाशीची शिक्षा दिली तरी ती शिक्षा म्हणजे योग्यच आहे. न्यायाधीशाचा दोष नसतो दोष व्यक्ती असतो परंतु त्या ठिकाणी जी संविधानिक पद असते त्याच्या म्हणजे मन परिणाम करायचं किंवा अधिक परिवर्तन करायचं काय त्याला जरी दिलं त्या मनातून ते म्हणजे ते वाटत नाही त्या गोष्टीला पश्चाताप असतो आणि त्या गोष्टीला पश्चाताप होत नाही त्या गोष्टीला हिंसा मानायची नाही असं करायला होतं. म्हणजे जसं आपण शेती नाही केली समजा आपण कट्टर हिंसेच समर्थन जर केलं की नवी हिंसा जर असते का तर तुमचं काय मिळेल काय करावं आहे की नाही करावं. म्हणजे ह्या गोष्टीचं आता श्रीलंकेमध्ये बघा ब्रह्म देशामध्ये फक्त कोणी चढणे खातात कोणी खात नाही. परंतु आपल्या श्रीलंकेमध्ये जर बघितलं ब्रह्म देशामध्ये अनेक खातात श्रीलंकेमध्ये जर बघितलं तर फक्त मासूळ खातात. तर तिथे जी नैसर्गिक परिस्थिती त्या ठिकाणी जर्मनीमध्ये सुद्धा बाकीचे व्हेजिटेबल कमी असल्यामुळं त्या ठिकाणी ते शिलामध्ये म्हणजे अनुकरण जे आहे आवश्यकता हिंसेची आवश्यकता आणि नैसर्गिक गरज यामध्ये फरक आपल्याला करता आला. म्हणून हे जे आहे हे आपण वारीमध्ये ह्या तीन गोष्टी वारीत टाकायच्या की आपण स्वतः हिंसा नाही करायची. हिंसा म्हणजे बकरीच कापायची नाही कोंबडीच कापायची नाही तर वाचे सुद्धा काया वाचा आणि मनाने सुद्धा हिंसा करायची. जर समजा आता तुम्ही चुपचाप बसले एखाद्या सुद्धा तुम्हाला न पसंत करणारा म्हणून समजा तुमच्या मनामध्ये आठ्या केल्या तुमच्या मनाचे एक्सप्रेशन चेंज होतात ती मानसिक हिंसा आहे. म्हणजे मानसिक हिंसेला समर्थन होत नाही. म्हणून जे चित्ताची एकाग्रता सांगितलेली जे चित्त साधना सांगितले त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि श्वासाच्या नियंत्रणावर मनावर केंद्रित करण्यासाठी आपल्याला जाणून घ्यायचं. कारण मन बघा तुम्ही तुमचं मन आहे का विचार करा 30 सेकंद फक्त डोळे लावून बघा आणि तुमचं तुम्ही शरीर आहे ना तर मन तुमचं आहे का बघा. तुम्ही मन एका फोकसवर कॉन्सन्ट्रेट करू शकता का. यू कांट कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट मॅटर. तुम्ही करू शकत नाही कारण या गोष्टीला सराव लागतो. तपोचे ब्रह्मचर्य संचार दर्शन निपान संस्कृतीचे धर्म सांगितलेले आहे. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचे चिंतन मनोमुक्त अवस्था नाही करणार तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी नाही करणार. मग आता काय करायचं आता पाळायचं काय. आता हे तर वारीत सीट सांगितली मी तुम्हाला 3-4 सीट म्हणजे आचरण काय करायचं
स्वतः प्राणी मात्राविषयी दया व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हिंसा करण्याची म्हणजे प्रोत्साहन करणे. सगळ्या मानव प्राणी असो किंवा जंगली प्राणी असो किंवा गावठी प्राणी असो, त्याच्याबद्दल तुमच्यामध्ये दया, आपुलकी, प्रेम उत्पन्न झाले पाहिजे. दुसरा जो पाळायचा नियम आहे तो इतरांना सुद्धा दयाभाव बाळगण्याची, प्रोत्साहित करण्याची प्रेरणा तुम्ही दिली पाहिजे. आता बघा, सध्या सध्या काही लोक उगीच उगीच पोटात येतात, जनावरांना मारतात, कुत्र्याला मारतात, त्याला मारतात, काही केली गरज नसते. म्हणजे हे आपण काळ्या वाच्या मनाने ह्या गोष्टी टाळायच्या आणि जी कोणी हिंसा केलेली आहे त्या हिंसेचे समर्थन न करण्यासाठी इतरांना सुद्धा प्रेरित करायचं आणि त्यांना पदवी तू पदवी करू उभे व्हा सांगायचं. म्हणून ह्या गोष्टी ह्या 6 अंगाला बघा पहिलं सील काम की त्यांना सांगितलं 4 सील किती, वारीची 3 आणि 4 सील 3 अशा पद्धतीने एक एक सील हे 6 अंगाला जर पाळलं तर त्याची पूर्ण होतात 30 सील. 30 अंगाला जर पाळलं तर आपण ते 25 ग्रहण केले किंवा तो बुद्धिस्ट झाला असं तथागत गौतम बुद्ध सांगतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. असं प्रत्येक शिलाचा आपला विषय आजचा फक्त चाललाय की या पाण्यात पातळी. त्याच पद्धतीनं चोरीचा समजा विषय घेऊया. अधिक दावा केल्याने शिखाबद्दलचा काय आवाज ठीक आहे, ती चोरी करणार नाही ही निश्चित असते, चोरी करत नाही. पण पुढे काय करायचं हे याचं सुद्धा नॉलेज नाही मला. अहो वेळेचं ध्यान देणे हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जे येता येता हे सुद्धा एक पुण्याचं काम आहे, श्रवणाचं काम करताय, हे सुद्धा एक मोठं काम आहे. म्हणजे ह्या चोरीच्या विरोधात कसं, कारण स्वतः चोरी करायची नाही, इतरांना चोरी न करण्यासाठी प्रोत्साहित करायचे, चोरीचे समर्थन करायचे नाही. मग काय करायचं, आता हे वाईट शिकणार म्हणजे स्वतः चोरी न करणे, इतरांना चोरी न करण्याची प्रोत्साहित करणे आणि चोरीचे समर्थन न करणे हे निषिद्ध शिला करतात. मग आचार्याचं काय, स्वतः धार्मिक दान पुण्य करायचं. जर समजा आपण ठीक आहे चोऱ्या नाही करणार पण आपण दानच नाही केलं, दुसऱ्या शिलाच्या पायी कशी होऊ. तुम्ही म्हणता यार बाबा चोरी नाही, ठीक आहे चोरी नाही, पण पुढचं काय, तुमचं वेळेचं दान असेल, धर्माचं दान असेल, धर्म श्रवणाचं दान असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणत्याही कार्यक्रम असला त्या ठिकाणी तुम्ही तन मन धनानं त्या ठिकाणी झटणं हे सुद्धा चोरीच्या विरोधात आहे. म्हणजे इतरांना न दान पुण्य करण्यासाठी तुम्ही प्रेरित करायचं, दान देणाराचे अनुमोदन करायचं. जर कोणी दान दिलं 500 रुपये असो, 1000 रुपये असो किंवा एखादा ग्रंथ वाचन असो, वाव त्याचं समर्थन करायचं. म्हणजे इतरांना प्रेरणा केलं की दानाचं म्हणजे त्यांच्या मनामध्ये चोरी उत्पन्न करण्याचं किंवा चोरीसारख्या गोष्टी करण्याचा त्याच्या मनामध्ये शिकणार. म्हणजे आपण फक्त निश्चितशील शिकलो, परंतु चारित्र्यशील काय, आचरणशील काय ह्या गोष्टी काय. बघा कोणताही कार्यक्रम जर असला तर जे काही समोरचे लोक असतात त्याचे जसतोर ते लोक खेळणे होतात, परंतु लोक स्वतः ज्ञान द्यायला 99% आपण तर असं असायला पाहिजे की एकदा आवाज काढला पाहिजे. नुसता आर्थिक अभिष्ठानच नाही, आपल्याकडे धर्मदानाला सगळ्या धर्मदानाचे अभिष्ठान नाही. आपल्याला माहित आहे पैसे देणे म्हणजे आपण ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. ते एक तुमच्या कार्यक्रम समावती करण्यासाठी ते एक थोडासा आधार भाग असतो, परंतु धर्माचं ज्ञान श्रवण करणे, धर्माचं ज्ञान देणे हे सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठं आहे. कारण तथागत गौतम बुद्ध सांगतात की धर्म श्रवण करणे हे फार अतिशय कठीण काम आहे. कारण जसं ज्या पद्धतीने माणसाचं उत्पन्न होणं कठीण आहे त्याच पद्धतीनं माणसाचं म्हणजे हे श्रवण करणं सुद्धा फार आणि फार कठीण. त्याच्यामुळं ह्या गोष्टीचं आपण चिंतन मनन जर केलं ह्या विषयाच्या अनुषंगाने तर मला वाटते खऱ्या अर्थाने आपण ह्या पंचशिलाचा आपण ह्या ठिकाणी समजून घेण्यासाठी आपण प्रेरित होऊयात. आणि अशा पद्धतीचं हे जे विवेचन आहे हे विवेचन सातत्याने तुम्हाला ह्याच पद्धतीने एका एका दिवशी एक एक शील या ठिकाणी मी विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा आपला वेळही संपला आहे आणि लाईट सुद्धा ह्या ठिकाणी ऑफ झालेली आहे. त्याच्यामुळे अधिकच न सांगता उर्वरित जो काही आपली शिला आहेत आपण टप्प्याटप्प्याने पूर्ण घेणार आहोत. आर्य अष्टांगिक मार्ग सुद्धा आपण पूर्ण त्या ठिकाणी डिटेलमध्ये सांगणार आहोत, डिटेलमध्ये.
कारण जोपर्यंत आपल्याला एक एक गोष्ट परिपूर्ण माहीत होणार नाही तोपर्यंत आपल्याला धम्माचा तो सार किंवा बाबासाहेबांनी केलेलं आपल्यासाठी एवढं जे आयतं दिलेलं आहे या गोष्टीचं महत्त्व नाही पडणार. म्हणून मित्रांनो, या गोष्टी आपण आपल्या बुद्धीनुसार आपल्या क्षमतेनुसार आपण ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा याच ठिकाणी आजची हे जे काही वाचन आहे या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांनी हात जोडायचे. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचे धन्यवाद. सर्वांना जय भीम.